नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. खूप दिवसांनी एकतर ब्लॉग करते, त्यामुळे मला खूप छान वाटते. आणि आपण जसं ठरवलंय दरवर्षी की आपण वर्षाचा शेवटचा दिवस जो आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस निसर्गात घालवायचा, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण सुंदर अशा ठिकाणी आलोय, म्हणजेच कोकणात आलोय. तर आम्ही आता दापोली जवळ पंचनदी नावाचे गाव आहे, तिथे एक अशी युनिक कॅम्पसाईट आहे, तिथे आम्ही आलोय. ती कॅम्पसाईट कशी आहे, आमचा आजचा संपूर्ण दिवस कसा जाणार आहे, या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि ऑफकोर्स मी एकटी नाही आहे ना, सोबत कोण आहे? द ट्रॅव्हल गाईड असणारच आहे. येस, अशी ठिकाणं आम्ही शोधत असतो मुद्दाम करून 31ला, जिथे अशी खूप जास्त गर्दी नसेल आणि ते ढिंचॅकवालं पब्लिक नसेल, जिथे डीजे बीजे वाजत नसतील, खूप लाइटिंग नसेल, शांतता, निसर्ग आणि आम्ही दोघं असू, अशी ठिकाणं आम्ही मुद्दाम शोधून काढतो. आणि असं ठिकाण आम्हाला सापडलेलं आहे. आणि जसं स्मिताने सांगितलं की एकदम युनिक कॅम्प साईट आहे. ती कशी आहे, काय, आम्ही तर एक्साइटेड आहोत, पण तुम्ही पण असालच, तर आपण ती कॅम्प साईट बघूया. आणि एक्साइटमेंट लेवल का असणार आहे मी तुला सांगते, कारण खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. आपल्या इंस्टाग्रामवरती, इंस्टाग्राम हँडल इथे देईनच मी समोर, इंस्टाग्रामवरती तुफान रील येत आहेत, खूप छान प्रतिसाद आहे, तर ते पण जाऊन बघा. तर आम्ही आलो कुठे, आता आम्ही जिथून हा रस्ता आत आलाय इथपर्यंत बस येतात, तिथून हा असा रस्ता आतमध्ये चाललाय. पायवाट नाही म्हणता येणार याला, डांबरी रस्ता आहे. तर अशी ही रस्त्यापासून जवळ, म्हणजे मुंबई पासून इथपर्यंत त्याच्या कॅम्पसाईटच्या अगदी जवळपर्यंत बस सुविधा आहे. तर बसमधनं आम्ही सकाळी उतरून एक 5-10 मिनिटं आपल्याला चालत जाऊन त्यांची कॅम्पसाईट आहे लागते. पहिले त्यांचं घर लागतं आणि मग कॅम्प साईट आहे पुढे. हो, तर हे आहे मयुरेशचं घर. आणि आपण ज्या कॅम्पसाईटवर आलोय ती इथून अजून पुढे आहे. कॅम्पसाईटचं नाव काय? मनकुपी. आता मनकुपीचा अर्थ काय तो आपण त्यालाच विचारूया. ये रमा, 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 तर आता आपण हे सुंदर असं गाव फिरत फिरत या मंदिराच्या इथे आलोय. तर तुम्हाला ओळख करून देतो. तर हा आहे मयुरेश, त्याच्या इथे आपण आलेलो आहे. तर मयुरेश, या गावाबद्दल तू काय सांगशील सर्वात अगोदर? या गावाचं नाव आहे पंचनदी. गावाची जर हिस्ट्री बघायची म्हटली तर जी आपण पन्हाळेकाजी केव्ज वगैरे या म्हणतो, तर तिथून एक नदी येते आणि त्याला आणखीन पुढे 4 नद्या वगैरे असं मिळून या गावात समुद्राच्या आधी संगम होतो. तिथे 5 नद्या मिळतात. ओके. म्हणून ह्याला पंचनदी असं गावाचं नाव आहे. आणि इथून 2 किलोमीटरवर कोळथळेचा समुद्र आहे. त्या नदीला पंचनदीच्या खाडीत जाऊन ही नदी मिळते. ओके. तर गावाचं असं वैशिष्ट्य म्हणजे हे सप्तेश्वराचं मंदिर, अजून एक काळभैरवाचं मंदिर आहे पूर्ण डोंगरावर. शिवाय इथली शेतं, इथल्या सुपारीच्या भरपूर बागा, आंबा काजूच्या बागा, हे सगळं इथलं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि सगळ्यात समुद्राजवळ आहे, नदी आहे, पाणी आहे. पंचनदी धरण हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर इथली असलेली शेती, मसाल्यांचे पदार्थ आणि इथली लोक, असं हे गावाचं इथलं वैशिष्ट्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅम्पसाईट ज्याच्यासाठी आपण आलोय ते इथलं मोठं वैशिष्ट्य आहे. तर ते पण आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण गाव तर फिरतोच आहोत, मंदिर बघायला आलोय. तर हे मंदिर सुद्धा फार सुंदर आहे, ते आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. तर आता आपण हे सप्तेश्वराच्या देवळात आहोत. आणि जी जुन्या लोकांनी आपली प्रथा ठेवलेली आहे की डायरेक्ट मूळ देवळात न जाता जे आजूबाजूची पूर्ण प्रदक्षिणा करून मग आपण एंट्रन्स करायचं, ह्याच पद्धतीने आता आपण हे देऊळ बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं या जागेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही इथे पुष्करणी आहे. ही कोकणातल्या जवळपास बऱ्याचशा जुन्या देवळांमध्ये आहे. लहानपणी आमचा एक खेळ असायचा की पाटावरचे तांदूळ लोक ठेवायचे देवाला, ते आम्ही लहानपणी उचलून आणायचो आणि ते याच्यात घालायचो. याच्यात भरपूर मासे आहेत, त्यामुळे तांदूळ असे आवडीने खात नाहीत. पण इथले मासे आता व्हेजिटेरियन झाले, त्यामुळे तांदूळ प्रचंड आवडीने खातात. हे आता पहिलं देऊळ म्हणजे दुर्गादेवी आणि गणपती असं ते एकत्र मंदिर आहे. काळ्या पाषाणातली किती सुंदर कोरलेली मूर्ती, आणि त्याच्यावरती ते दशावतार पण सगळे दिसत आहेत व्यवस्थित. आणि हे 2 आहेत ते त्रिपूर, हे त्रिपुरी पौर्णिमेला लावतात. अच्छा. आणि तसाच एक त्रिपूर ह्याच्यापेक्षा मोठा तिथे समोर आहे.
आणि आता आपण मंदिर बघून जेवायला चाललोय घरी. जेवणाचा बेत एकदम फर्स्ट क्लास. फणसाची भाजी, पोळी, गुळांबा, कच्च्या कैरी आणि गुळाचा, आंब्याचं लोणचं, वरण भात. तर आता मला लागली भूक, तर मी आता पटकन जेवायला बसते. तुम्हाला भाजीची चव सांगते, एक मिनटं. मस्त. कसा वाटला रस्ता? अरे मस्त. मी बोलली स्कूटी आली कशी काय त्या रस्त्यावरती. आपल्याला ऑफ रोडची सवय आहे, पण आपली बाईक वेगळी त्याच्यामुळे नाही, पण स्कूटीने आणलं आम्हाला व्यवस्थित. रस्त्याला पण आमच्या स्कूटीची सवय झाली आणि आमच्या स्कूटीला पण रस्त्याची सवय झाली. नाही पण मस्त लोकेशन आहे. मला असं वाटतं की सकाळी एकदम ना लवकर खूप मस्त वाटेल असं. आणि म्हणतोय मोर दिसायचे पण चान्सेस आहेत. मोर आणि रात्री कदाचित ससे दिसण्याचे पण चान्सेस आहेत, कारण जंगल राखीव असल्यामुळे ससा दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके गुड. तर आत्ता आम्ही जस्ट कॅम्पसाईट बघतोय. आत्ताच आम्ही पण आलोय. तर बघूया आपण काय काय ते. या तर हा संपूर्ण पंचनदी धरणाचा व्ह्यू इथे कॅम्पसाईटवरून दिसतो आणि खरंच खूप युनिक लोकेशन आहे. तुम्ही जर बघाल तर इथे पंचनदी धरण आणि हे लोकेशन. हे आता सध्या इथे नवीन 2 होमस्टेचं बांधकाम चालू आहे त्यांचं, आणि एक कॅम्पसाईट तिकडे आहे, तिथे तुम्ही कॅम्पिंग करू शकता. तिथे काही एक शेड आहे, त्या शेडमध्ये टेम्पररी त्यांचं सामान वगैरे असतं. तुम्ही जर का इथे बघा, त्यांनी सुपारीची सगळी झाडं लावली आहेत, सगळी त्याची लागवड केली जाते. आणि ह्याच्या पाठीमागे खूप असं मस्त असं घनदाट जंगल आहे. तर एकूणच संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असणारी कॅम्पसाईट आहे. आणि आता इकडनं सूर्यास्त होतोय आणि असं एकदम मस्त छान प्रतिबिंब पडलंय. बरं मयुरेश, हे मनुकुपी नाव कसं, म्हणजे काय त्याच्या मागे कथा वगैरे असं काय म्हणता येणार नाही, पण जुन्या लोकांचे जे विचार होते, म्हणजे आपण कोकणी माणसं, ते म्हटलं की कुठल्या चांगल्या कामाची सुरुवात करताना नारळ द्यायचा. ही जागा इथे सगळी भात शेती होती आणि आम्ही लोकांना करायला द्यायचो की तुम्ही ही करा म्हणून. तर तेव्हा पाण्याचा इथे प्रॉब्लेम होता. तर इथे एक धबधबा, असा छोटासा पावसाळ्यात वाहणारा फक्त धबधबा आहे. आपल्या भात शेतीला त्याच दरम्यान पाणी लागतं. तर त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आपण धबधब्याला नारळ दिला, मनापासून इच्छा मागितली, तर त्याला पाणी येतं. मग ते आजोबा पणजोबा वगैरे तिथे जागेचा मालक म्हणून नारळ फोडायचे. मग असंच पडलं की हा मनकुपीचा धबधबा. ऍक्च्युली ते काय करायचे, तर सगळा पाठ साफ करायचे, त्यामुळे वरून डोंगरात येणारं पाणी ऑटोमॅटिकली इकडे यायचं. पण त्यांची मनाची भावना अशी झाली की आपण नारळ फोडला, मनापासून मागितलं की तिथे पाणी येतं. पण त्या आजीबाईंनी सांगितलं, त्या मनकुपीत काय करतोय? म्हटलं मनकुपी म्हणजे काय? म्हणजे तेव्हाही तुला पहिल्यांदाच ते नाव माहिती? कारण मागच्या 4-5 पिढ्या ते लोक म्हणायचे तेव्हा. त्याच्यानंतर हे गंगेचं धरण लोकांना माहिती झालं. म्हणजे मनकुपी हा शब्द कुठेतरी मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात राहिला होता त्यांच्या, तो त्यांच्याकडून तुझ्या थ्रू आला. मग तुला क्लिक झालं की हे जरा नाव पण युनिक वाटतंय. आणि माझ्या अर्थाने मी कसं म्हणत होतो की मनकुपी म्हणजे ही हिस्ट्री मला नंतर कळली की असं असं करतात. पण मी म्हणायचो एवढ्या सगळ्या एरियामध्ये हा एकच कोपरा आहे जो पाण्याच्या जास्त जवळ आहे. बरोबर. मग कदाचित तिथे लोकांना रिलॅक्स वाटत असेल तेव्हा, किंवा काहीतरी त्यांची भावना असेल की हा कोपरा शांत आहे, म्हणून तो मनकुपी म्हणून त्यांनी म्हणले की काय कोपरा. आणि नाव पण युनिक वाटलं म्हणून मग तेच नाव ठेवलं. आणि इथे येणारा जो व्यक्ती आहे नक्कीच त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही जागा कायम राहणार आहे. त्यामुळे सुद्धा हे नाव मनकुपी एकदम साजेस आहे. आम्हाला समोर एक मगर दिसतीये, पण ती आता आमच्या इकडे येणार आहे की नाही माहिती नाही. इकडे बघते, ती बघा तिकडे समोर दिसते, चालली ती शिपवत. म्हणजे आपण जे आतापर्यंतच्या प्रवासातले प्राणी बघितले त्यात आणखी प्राणी आपण ऍड केले, तो म्हणजे मगर. म्हणजे क्लिअर नाहीये, ठीक आहे, लांबून दिसते ना, ते पण नाही लोकांना बघायला मिळत. ऑब्व्हियसली वाहत नाही चालले, वाहत चालली. शुभप्रभात मित्रांनो. काल ॲक्च्युली आम्ही सनसेट बघितलं, त्यानंतर पुण्याचा एक ग्रुप आहे ते पण जॉईन झाले होते, 6-7 जण आहेत. तर आम्ही सगळ्यांनी मिळून इथे बॉनफायर वगैरे केलं होतं. रात्री जेवलो वगैरे, खूप अंधार होतं कॅम्पसाईटवरती, त्याच्यामुळे शूट तर नाही मी काही केलं, पण मजा आली. कालचा दिवस खूप छान होता, अनएक्सपेक्टेड. म्हणजे तो ग्रुप येईल आणि आम्ही त्यांच्याबरोबर मजा करू असं वाटलं नव्हतं. सकाळचे 7 वाजले. सुंदर असा परिसर बघत आता आम्ही मस्त अशी नेचर ट्रेल करणार आहे. तर सगळे फ्रेश व्हायची आम्ही वाट बघतोय. सगळे एकत्र आले की आम्ही जंगलात फिरू. इथे चला
काही आता मस्त असे अमोलने घेतलेले शॉर्ट्स एन्जॉय करा. आणि अमोल कुठे उभे तुम्हाला दाखवते. दिसतोयस की नाही माहिती नाही. इथे आहे त्याच्या बागेमध्ये कंपोस्ट सुद्धा केलंय मध्ये. जो काही नैसर्गिक कचरा आहे सगळं याच्यामध्ये डंप करून त्याचं खत पण तयार होतं. गुड जॉब. तर आता आपण कॅम्प साइटच्या इथूनच चालायला सुरुवात केली. इथे आपली इकोथेरपी सुरू झालेली आहे. बाकी जी गँग आहे ती पुढे आहे. म्हणजे आपण इकोथेरपी मध्ये एक्झॅक्टली काय करणार? इकोथेरपी अशी एक कन्सेप्ट आहे की जसं ॲनिमल थेरपी किंवा साऊंड थेरपी अशा ज्या गोष्टी असतात तशीच एक नवीन कन्सेप्ट आहे की इकोथेरपी. आता ॲडव्हान्स जर लोकांनी गोष्टी ऐकल्या असतील तर फॉरेस्ट बाथिंग किंवा शिनरीन योको अशी एक जापनीज कन्सेप्ट आहे. ती म्हणजे काय असतं की आपण निसर्गात जायचं, तिथला निसर्ग अनुभवायचा. म्हणजे जसं आपण सन बाथिंग करतो तसं फॉरेस्ट बाथिंग करायचं. म्हणजे निवांत बसून राहायचं, एक्सपिरियन्स करायचं, आर्ट ऑफ नोटिसिंग. म्हणजे आपल्याला काय काय चांगलं वाटतंय ह्या गोष्टी आपण जंगलात जाऊन करायच्या. त्यामुळे काय होतं थोडं डिस्ट्रॅक्ट होतो माणूस. जे मानसिक आरोग्य आता नवीन जनरेशनचं किंवा आहे त्या जगात आता खराब होत चाललंय किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे स्वतःला त्रास करून घेणं, डिप्रेशन, एन्झायटी ह्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींपासून थोडं वेगळेपणा कसा मिळवता येईल म्हणून ते इकोथेरपी. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता रिसर्च असे झालेत आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन असतो. तो 20 ते 30% पहिल्या 5 मिनिटात जेव्हा आपण ग्रीनरी किंवा फॉरेस्टमध्ये जेव्हा जातो तेव्हा पहिल्या 5 मिनिटात तो 20 ते 30% खाली येतो. अच्छा. आणि हा एकदम ड्रास्टिक चेंज असतो आपल्या स्वतःमध्ये. बरोबर. आणि तेच शास्त्रज्ञांनी जसं जसं तो जापनीज शास्त्रज्ञ होता त्यांनी ते फॉरेस्ट बाथिंग म्हणून कन्सेप्ट चालू केली. तर हे निसर्ग आपल्याला देतो. आता आपण कॅम्प साईटमधनं जसं जसं वरती येतोय तसं एक गोष्ट नोटीस होईल की हा रस्ता असा बिल्ड केलाय की जी आपली कोकणातली आपण पाखाडी म्हणतो, जो आहे तोच जांबा दगड तिथे पिचिंग करून किंवा प्रेस करून तो बसवलाय. हे सगळं हाती काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तो निघून जाण्याची शक्यता कमी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला आत्ता वाटतंय जंगल, पण ऍक्च्युली इथे काजूची पूर्ण बाग आहे. म्हणजे मी असा विचार केला की माझ्याकडे आत्ता भरपूर आजूबाजूला जंगल आहे पण सगळ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत आणि त्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही की ते किती दिवस टिकेल. बरोबर. आणि मला लोकांना काय दाखवायचंय तर आपलं इंडिजिनियस झाडं, आपलं जंगल काय आहे, मग तिथे पक्षी कुठले कुठले येतात हे मला लोकांना दाखवायचंय. तर मी त्या जंगलावर डिपेंड राहण्यापेक्षा म्हटलं माझं हे आहे ते जंगल तसंच ठेवतो. काय आहे माहिती का, अमोलला चांगला आठवत असेल बिबुआ. त्याला जखम झाली होती तेव्हा तो गरम करून त्याच्यात नकात भरला होता. इथली जी लोक आहेत ना ती हे गरम करून आपला पाय सुचतो किंवा पाय मुरगळणं वगैरे म्हणतात त्याच्यावर सुद्धा बिब्याचा उपयोग करतात. तो जेवढा उपयोगी आहे तेवढाच नको त्या जागी लागला तर तो घातक पण आहे. म्हणजे तिथे कुठे पण लागला त्याला भरपूर ॲलर्जी होते आणि ती लवकर म्हणजे जसं आपल्या भाजल्यावर फोड वगैरे होतात तसंच सेम याचं होतं. म्हणून तो मला सांगतो की टाक लवकर असं टाकलंय. कोकणातल्या डेन्स फॉरेस्ट म्हणतो त्यात कोळ्यांचे असंख्य प्रकार आहेत. त्यातलाच हा एक थोडा मोठा कोळी आहे. ऑर्ब व्ह्यूवर म्हणतात. ऑर्ब म्हणजे काय तर सर्क्युलर त्याचं वेब असतं. एकदम बारीक नजरेने बघितलं तर इथे ते वेब आहे आणि त्यांनी असे त्याला बाहेर पाळण्यासाठी वगैरे मार्ग काढले असतात. ते ऍक्च्युली हे असे असतात की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशी त्यांची मोठी जाळी असतात आणि हे जाळं जर हात लावून बघितलं तर भरपूर चिकट असतं. हे तू काय आहे तर छोटी फुलपाखरं ह्याच्यावर स्टिक व्हावी. अगदी जे मी आता सनबर्डचे आपण आवाज ऐकले ते सनबर्ड सुद्धा ह्याच्यात चिकटतात आणि हे कोळी आहेत ते व्यवस्थित त्यांना खातात. आता हे झाड जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं असेल. म्हणजे या झाडाची खासियत आहे की हा रायवळसारखाच आंबा आहे. त्याला इथली लोक सतरंबा असं म्हणतात. म्हणजे इथे खरी दुमदेवची बॉर्डर चालू होते. हे कुंपणाला करवंदीचे काटे लावण्याची पद्धत कोकणातली जुनी. तो आता चाललाय कुठे पण. हे इथे बारकी आहेत ना ती पटकन काढता येतील. कसली पानं. चांदोडा. अच्छा आपल्याला आता नाश्ता करण्यासाठी. तर आता मी या मंदिरात आलो. इथे मयुरेश आणि त्यांच्या परिवाराचा पूजेचा मान असतो त्यामुळे त्यांना दिवसातून एकदा इथे येणं भागच असतं. ही वाडी सगळी तुमचीच आहे. नाही ही आता थोडी गावातल्यांची
त्यानंतर एकदम डेड एंडला आहे ती परत आमची. पण इथे मेन उत्पन्न जसं पंचनदीप्रमाणे ह्या गावाचं पण हे सुपारी येते. ह्याला आम्ही शिंपूट म्हणतो, म्हणजे जो बंच आहे ना त्याला आम्ही शिंपूट म्हणतो. आता इथे काय काय भरपूर मोठे मोठे शिंपट आहेत. तर एका दिवसात एका रात्रीत जर पूर्ण प्रॉपर तयार झालेली सुपारी असेल तर एक मोठा वाटवागुळ एका दिवसात ते रिकामं करतं. असं करून काय बापरे. म्हणजे सकाळी आपल्याला सडा मिळतो, पण ते आपल्याला नुकसानकारक नसतं कारण ते आतलं जो आपल्याला नट हवंय त्याला काही इजा करत नाहीत ते. त्यामुळे आणि आपल्याला ड्राय करण्यासाठी तेच करण्याची गरज असते की त्याचं वरचं साल आपलं काम सोपंच होतं. हा जो रस ड्राय करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. ही सुपारी लवकर वाळते. त्याची सगळी सालं खाऊन त्यांनी फळ तिथे पडले. आलोय आता आपण जवळ ब्रिज पर्यंत आलोय. आता अजून आपल्याला थोडंसं ट्रेक करायचं आणि त्या देवळात जायचं. मग अजून 5-10 मिनिटं. हो, पण आपण असं बघत बघत गेलो तर आपल्याला अर्धा सुद्धा लागू शकतो. मग पटपट जाऊ. बघण्यासारखं भरपूर आहे. अच्छा, हे पासून अगदी एकदम एंड जो असेल. तेच तू म्हणतस की इथून आता आपण जेवढं खाली आलो तिथून वरती सुपारी न्यायचं म्हणजे मोठं चॅलेंज आहे. हो, आणि जमिनीची खासियत अशी आहे की सुपारी इथे चांगली येते. तू तिकडे कुठे गेला? लाल आहे, सफेद आहे. हो, इथे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही पोहोचलोय आणि आता इथे नाश्ता करणार आहोत. आमच्यासोबत अजून पण गँग होती, पण ते पुढे आले. म्हणजे तेव्हा होती पण आपल्यासोबत नव्हती ना. काय करायचं. तर जसं आधी सांगितलं की इथे 5 नद्या मिळून हे पंचनदी गाव बनतं. त्याचपैकी ही एक नदी आहे आणि असं जंगलामध्ये अशा बऱ्याचशा नद्या मिळून येतात. तर इथेच आम्ही बॅकवॉटरला आलोय. तर मस्त असं एक कुंड दिसलंय, त्याचं पोहतो थोडा वेळ आणि मग पुढे जातो. तो दगड कसा त्या दगडावरती उभा राहिलाय. मस्तपैकी पोहून त्या पाण्यामध्ये, म्हणजे अमोल एकटाच पोहला, बाकी आम्ही सगळे पाय बुडवून बसलो होतो, पाय भिजवत. आणि बाकी ओव्हरऑल ते तिथल्या सगळ्या निसर्गाचा, शांततेचा, पाण्याचा खळखळाटाचा सगळ्याचा आनंद घेत आता आम्ही रिटर्न चाललो कॅम्पसाईटवर. मी असं सांगेन, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर 1 दिवस कमी आहे, खरंच कमी आहे. कारण इथे बघण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. म्हणजे ती ॲक्च्युली त्याला इकोथेरपी त्याने नाव का दिले ते मला आता समजतंय हळूहळू, जेव्हा आता ही थेरपी पूर्ण होत आली. माझा कोर्टिसोल लेवल 0 झाला. एकदम 0. हो, वा, नाही. हेच आमचं उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट आमचं हेच आहे, सगळ्यांचं जसं तुझं झालं तसंच बाकीच्यांचं पण लाल डोंगरा असेल. नाही तू ते काही नाही झाला पाहिजे, तूच कर कंटिन्यू. नाही तुझं कॉर्टिसोल लेवल वाढलं की नाही आता. तर आता आपण पोचलोय कॅम्पसाईटवर. पुण्याचा ग्रुप या गाड्या घेऊन आलेत आणि आम्ही बसने ते आत्ता निघतील फ्रेश होऊन. आणि आम्ही आमची रात्रीची बस आहे, त्यामुळे आपण रिलॅक्स आहोत. या ट्रिपमध्ये असं झालं, सर्वात आधी बीच पण झाला एकाच ट्रिपमध्ये, कॅम्पिंग पण झाली, परत ट्रेक पण झाला. म्हणजे हे पहिली अशी ट्रिप झाली की ज्यामध्ये सर्व कव्हर झालं. मजा खूप आली, एन्जॉय खूप केला, ते महत्त्वाचं आहे. आणि हा व्ह्यू एक नंबर, एकच नंबर. तेव्हा एकटा बोलतोय, तुम्हाला पण मजा आली ना? दुसरा व्ह्यू ते सुपारीचे झाड, तिथला व्ह्यू खूप क्लास. पॉलिसी 3 लोक जोडायचे. हा, तो सलमानचा पण पिक्चर आहे ना, की एकाने केलं ते अजून दोघांना करत करत ते 3. तुमच्यावरती पण जबाबदारी आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब केले तर अजून 3 लोक जोडायचे आपल्याला. दुपारी ती सगळी गँग गेल्यानंतर मी घरी गेलो, थोडं जेवलो, थोड्याने बरेच जेवलो, खूप भूक लागली होती कारण. त्यानंतर फ्रेश झालो, थोडासा आराम केला कारण काल रात्री आम्ही बराच उशीर गप्पा मारत होतो. आता फ्रेश होऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. म्हणजे आता आपण रिटर्न जायचंय. आपण आता शेवटचं या जागेचा निरोप घ्यायला आलोय आणि मला वाटतं व्हिडिओ पण इथेच संपूया ना, कारण आपण पुन्हा बसनेच प्रवास करणार, त्यामुळे प्रवासात आपलं काय बोलणं होणार नाही. चला मग, कसं वाटलं आम्हाला होस्ट करून? हा मी पहिल्यांदा विचारते प्रश्न कोणाला तरी. माझ्यासाठी पण नवीन एक्सपिरियन्स होता आणि जे मी ॲक्च्युअली करतोय
ते तुम्ही दोघांनी स्वतः पण एक्सपिरियन्स चांगला केलात आणि आपल्या थ्रू आपण लोकांना दाखवूच. पण आपल्यासारखेच समविचारी लोक जास्त निसर्गाशी कनेक्टेड होतील आणि जे थोडं लांब जात आहेत निसर्गापासून त्यांना नक्कीचा फायदा होईल. ह्याचं एक थोडंसं चांगलं वाटतं की आपण चांगला ऑडियन्स निर्माण करू शकतो यातनं. तुमच्या चॅनल थ्रू लोक इन्फ्लुएन्स होत आहेत, त्यामुळे तो एक चांगला पॉझिटिव्ह मार्ग आहेच लोकांना इन्फ्लुएन्स होण्याचा. किंवा आपण चांगलं कंटेंट तर दाखवतच आहोत, भविष्यात पण काय काय चांगल्या गोष्टी करू एकत्र. मी पण जरा मला याच्यामध्ये थोडंसं ऍड करायचं. मयुरेश स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याने शिक्षण संपल्यानंतर त्याने गावाला येण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रकारची नोकरी त्याने करण्याचा त्याने काही विचार केला नाही. त्यांचं ऑलरेडी शेती होती, ती शेती सांभाळण्यासाठी आणि ओव्हरऑलच हे सगळं त्याने जे तयार केलंय, निसर्गाविषयी त्याची असलेली आस्था हे सगळ्याचं ते फलस्वरूप म्हणून हे त्यांनी ही साईट निर्माण केली आणि तो आपल्यासारख्याच लोकांना इथे येण्याचं अपील करतोय आणि त्याने तो निसर्ग सगळ्यांनी अनुभवा. आणि वय असं काय म्हणजे आपण असं म्हणू की खूप वयाने पण नाहीये, 25 वर्षाचा पोरगा आहे, पण त्याला निसर्गाबद्दल त्याची असलेली ओढ आणि हे सगळं बघूनच आम्ही पण निर्णय घेतला की आपण इथे एकदा यावं, आपण इथे फील करावं आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवू. तुम्ही पण इथे यावं आणि स्वतः ते त्याचा अनुभव घ्यावा. व्हिडिओमधून ऑफकोर्स तुम्हाला गोष्टी कळणारच आहेत, पण जेव्हा तुम्ही स्वतः याल आणि अनुभव घ्याल आणि मग मला कमेंट नक्की कराल, DM करून सांगाल की तू सांगितलेलं ठिकाण खरंच खूप भारी होतं, कसं वाटलं ते. येस. तर ओव्हरऑल आमचा अनुभव खूप छान होता. हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय.